हॅलो, मी बनवते भाजी आणि झाली आहे दुपार आणि आमचं अजून जेवण नाही बनलंय. आणि मी घातले मामाचं टी शर्ट जे माझे इतकं लांब येते की मी त्यात पूर्ण राहून गेले. गाई कापलंय ना तिने. नाही ग, भाजी कापलीस ना तू. नाही गाईज मी भाजी बनवते आहे चवळीची. बस फोडणीला टाकलंय, बाकी सगळं काम मम्मीने केलं. आणि किती टेस्टी झाली आहे गाईज भाजी. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय करू. काहीच मस्ती करते आजी. बंद करू. ही बघा आली रिटर्न. चाललो आता मंदिरात आणि मी तुम्हाला पण दाखवते की मंदिर कसं आहे. आणि उद्याला मंदिराची जत्रा आहे, सो तयारी पण चालू आहे. आणि आता मी, मम्मी आणि आजी चाललो मंदिरात. ही बघा आली. गाई ज्याची पिठी बनवतात ते कोळीत पेरलंय आणि आम्ही जातो इकडून मंदिरात. मम्मीला बोलली मी मेन रोडवरनं चल, पण तिला इकडूनच जायचं आहे, शॉर्टकटने. ते बघा, मी बघितलं मला ही उन्हात फिरवते, रोज फिरवते उन्हात. ती बघा गाईज बस, लालपरी. पण ही नवीनवाली लालपरी आहे. आजी पुढे गेली आहे गाडीवर, कारण तिला चालायला जमत नाही जास्त. आणि आम्ही आता चाललो. आधी आम्ही शॉर्टकटने आलो आणि त्याच्यानंतर मेन रोडला चाललो. थकली आहेच. या डोंगराच्या मागे आहे रांगणागड आणि हे आलं मंदिर. खूप मोठं मंदिर आहे गाईज, खूप मोठं आहे. आणि स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे. आणि मी तुम्हाला अजून दाखवते की मंदिरात काय काय आहे. आणि उद्याला जत्रा म्हणून तयारी पण सुरू आहे. लाइटिंग्स आणि लावल्यात पूर्ण मंदिराला. तर मी तुम्हाला उद्या दाखवेन की जत्रा कशी आहे. मम्मी काय बोलतात ग त्याला अजून? काय? जत्रेच्या याला दहिकाला बोलतात. दहिकाला बोलतात, दुसरा वर्ड. तलाव बांधलेला आहे मंदिराच्या साईडला आणि खूप मोठं तलाव आहे. इथून ते पूर्ण तिथपर्यंत आहे आणि खूप खोल पण आहे. आणि हे अजून एक मंदिर आणि महादेवाच्या मंदिराच्या साईडला अजून 3-4 मंदिरं आहेत. आता आम्ही त्या मंदिरात चाललो. आणि ही एक मूर्ती आहे आणि या मूर्तीची स्टोरी पण आहे. जर तुम्हाला ऐकायची असेल तर मला कमेंट करा. आणि हे मंदिर होतं ॲक्च्युली, पण ते कोसळलं, त्याची स्टोरी आहे. जर तुम्हाला स्टोरी ऐकायची असेल कमेंट करा.
आणि ती पिंकवाली फुलं बघ किती छान दिसतात. मला थकवा लागला गाईज. हे जे आहेत हे देवांचे खांब आहेत आणि हे अजून एक मंदिर. हे उद्याला जत्रा आहे म्हणून नवीन पेंट केलंय. हे जे कोरीव काम केलंय हे पूर्ण लाकडामध्ये केलंय. काय आता आम्ही चाललो घरी. आम्ही आलेलो 2:30ला आणि चाललोय 4:30ला. बरोबर 2 तास. आता आम्ही जाऊ आणि मला खूप गरम पण करतंय. तुम्ही माझी चेहऱ्याची हालत बघू शकता. आता आम्ही चाललोय. हे बघ ना, इकडे ना एक फोटो दाखवतो तुला क्लिक करायला. हे बघ काय आहे, याला हसोळी बोलतात. मालवणी भाषेत. हे बघ, काय आहे? हसोळी. आणि हे बघ, हे बघ, हसोळी. ती पिकलेली आहेत. आणि ही पिकलेली हसोळी. हसोळी गाईस. हे बघ, आता ही खाणार. मी नाही खाणार. खाऊन तर बघ. मी खाणार नाही. गाईस, ज्या माहिती नाही त्या गोष्टी खायच्या नसतात. आपण आता खाऊन बघूया. ज्या माहिती नाही त्या गोष्टी खायच्या नसतात. हे काय असं लागतंय? माझं रुमाल कुठे आहे ग? गाईस, त्याला चवच नाही. तो कशी, ते फळ आहे ती. ही आहे आमच्या गावची मोठी नदी. इथे गणपती विसर्जन करतात. इथे गणपती विसर्जन करतात. माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला माझी मम्मी देईल. मला नाही आवडत हे असलं बोलायला. बोलणं आपल्याला झेपत नाही गाईज. माझा आउटफिट बघा. मी हे घालून मंदिरात गेलेली कारण मी गावी जास्त कपडे नाही आणलेत. त्यात माझी काय चूक. मी पॅकिंग करत होती पण मम्मी मला बोलली की नको घेऊस तर नको घेऊस. मी घेतलंच नाही. टोमॅटो बघा किती आले आहेत. वाव, अजून पिकली नाहीत गाई. मला फुलं दिसली रिटर्न. आणि मी एक तोडील. चल, बैल येतील नाही. चला गाईज, नाहीतर बैल येतील आणि मला तुडवतील गाईज. आवाज येतोय, दुसरं काय नाही. गाईज, आजसाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.